नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरी भाजी बनवणार आहोत। कुरकुरीत आणि जास्त तेल न पिणारी पुरी कशी बनवायची यासाठी मी काही टिप्स दिले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात आधी पुरी बनवण्यासाठी आपण कणिक तयार करून घेऊया। यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ वापरले। यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे पुरी एकदम कुरकुरीत बनते। यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे आहे। बेसनामुळे पुरीला रंग खूप छान येतो, त्याचबरोबर चवही छान येते। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूयात। अर्धा चमचा कलौंजी किंवा ओवा वापरायचा आहे। इथे मी कलौंजी वापरली आहे, ओवा वापरला तरी सुद्धा चालेल, याची सुद्धा चव खूप छान येते। यानंतर इथे मी 2 ते 2.5 चमचे तेल वापरले। तेल मी थंडच वापरले, गरम करून कडकडीत तेल नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। आता थोडं थोडं पाणी घालत याची घट्टसर कणिक तयार करून घ्यायचे। त्या अगोदर पिठामध्ये सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याचबरोबर मी आणखी एका पद्धतीने पुरी बनवते। जास्त वेळ नसल्यास अशा पद्धतीची पुरी तुम्ही बनवू शकताय। गव्हाच्या पिठामध्ये उडदाची डाळ घ्यायची, ज्याला टरफल नसतं अशी धुतलेली पांढरी उडदाची डाळ वापरायची। अर्धा वाटी उडदाची डाळ मी घेते, मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि पिठामध्ये चाळून घ्यायची आणि फक्त तेल आणि मीठ घालून कणिक तयार करून घ्यायची। जास्त गडबड असेल, वेळ नसेल तर अशा पद्धतीची पुरी तुम्ही झटपट बनवू शकताय। आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी ग्रेव्हीसाठी मी इथे 3 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। आणि यामध्ये कोथिंबीर सुद्धा मी घालणार आहे। देठासहित कोथिंबीर वापरायची, चव खूप छान येते। थोडंसं पाणी घालून आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे मी काही खडे मसाले घेतलेत, छोटासा दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, 4 वेलदोडे, अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्र घेतलेत। 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये खडे मसाले घातलेत, थोडंसं परतायचं आहे। गॅसचा फ्लेम कमी ठेवला आहे। आता यामध्ये मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद घातली आहे, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। ही जास्त तिखट नसते पण रंग खूप छान येतो। यानंतर 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि यानंतर अर्धा ते 1 चमचा होईल एवढं धनेपूड घालायचे। 1 चमचा धनेपूड इथे मी वापरले। गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे, नाहीतर मसाले करपतील। थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट केलेली ती यामध्ये घालायची। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत मसाले छान भाजून घ्यायचे। मसाले भाजत आलेले आहेत, जवळपास 80% मसाले भाजलेत। याच वेळेस मी यामध्ये अर्धी वाटी वाटाणे घातलेत। मसाल्यांच्या बरोबर वाटाणे सुद्धा भाजले जातील, त्यामुळे वाटाण्यांचा कच्चापण आहे तो निघून जाईल। इथे मसाला आपला छान भाजून झाला आहे। आता यामध्ये मी 4 बटाटे कट करून घातलेत। बटाटे कट केल्यानंतर असे पाण्यामध्ये ठेवायचे, त्यामुळे काळे पडत नाहीत। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
1 ते 1.5 चमचा मीठ मी इथं घातलं आहे आणि झाकण लावून आपण ही भाजी आता शिजू द्यायची. आता भाजी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि भाजी शिजेपर्यंत आपण पुऱ्या तळून घ्यायचे. कणिकसुद्धा इथे छान प्रकारे भिजली आहे. एकदा अशी मळून घ्यायची. छोटा गोळा घेऊन पुरी लाटून घेतली आहे. हलक्या हाताने पुरी लाटायचे. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं. हाय फ्लेमवरती तेल छान गरम होऊ द्यायचं. यानंतर फ्लेम कमी करायचं आणि मगच पुरी तेलामध्ये सोडायची. आणि पुरी लाटत असताना तुम्ही तेलाचाच ज्यादातर वापर करा, कारण पीठ लावल्यामुळं काय होतं, पुरी ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस पुरीचं जे पीठ आहे ते तेलामध्ये तसंच राहतं आणि ते पीठ आपण पुऱ्या तळत जाईल तसं करपलं जातं आहे आणि पुऱ्यांना तेच करपलेलं पीठ परत लागलं जातं आहे. ते काळपटपणा लागतो पुरीला. ते दिसायला पण छान दिसत नाही आणि चवही त्याची करपट अशी येते. त्यामुळं पुरी लाटत असताना त्याला तेल लावूनच लाटा. तेल पण खराब होणार नाही आपलं आणि पुऱ्या पण दिसायला चांगल्या दिसतील. अशा पद्धतीने बघा पुरी किती छान टम्म फुगले. पुरीसाठी कसं घरामध्ये पाहुणे वगैरे आलेले असतील तर आपण पुऱ्या पटपट लाटतो. वेळ कमी पडतो तळायला. तर मी एक पद्धत वापरते. एक मोठा गोळा घेते आणि त्याची मोठी पुरी लाटून घेते आणि चाकूने 4 भाग करते. मग ते त्रिकोण आकारात पुऱ्या तयार होतात आणि त्या पुऱ्या मी तळून काढते. गडबड असेल की पटपट पुऱ्या अशा मी तळून देते. तर ही पद्धत पण तुम्ही वापरू शकताय. गडबडीच्या वेळेस अशा पुऱ्या तयार करायच्या. पुऱ्यांसाठीची कणिक आहे ती व्यवस्थित जर बनली, योग्य पद्धतीनं बनवली तर कशाही पद्धतीनं तुम्ही पुऱ्या बनवा, त्या अशा टमटमीत फुगणारच आणि कुरकुरीत देखील होतील. पुऱ्या इकडे आपल्या झाल्यात. आता भाजी बघूयात आपण शिजली आहे का ते. भाजीचा रंगही छान आला आहे आणि व्यवस्थित अशी शिजली आहे सुद्धा. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर पुढे जे बेल आयकॉन आहे तिथे सुद्धा क्लिक करा. यामुळे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करते याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझी कोणतीही रेसिपी मिस नाही करणार.